जेएनयूमध्ये ज्यांनी विद्यार्थ्यांचं माथं भडकवण्याचं काम केलं, सर्जिल इमाम आणि उमर खालिद यांची बेल ॲप्लिकेशन जी आहे ती सुप्रीम कोर्टाने अमान्य केली आहे, त्याचं आम्ही स्वागत करतो. आणि अशा प्रकारे हिंदुस्थानबद्दल ज्यांना मान सन्मान नाही, ज्यांना हिंदुस्थानाबद्दल स्वाभिमान अभिमान नाही आहे आणि जे भारतात राहूनच भारताचे तुकडे करण्याचं बोलतायत, त्यामुळे हे अशा प्रकारच्या प्रवृत्तीच्या लोकांना त्यांना कधी क्षमा करता कामा नये. आणि त्यांना हे आता 6 वर्ष तर जेलमध्ये आहेच, परंतु यांना अतिशय कडक शिक्षा झाली पाहिजे. जे 5 लोक ज्यांची बेल मिळाली आहे त्यांनाही खरं बेल मिळता कामा नव्हती, परंतु तरी सुप्रीम कोर्टाच्या या निर्णयाचं आम्ही स्वागत करतो. देखिए, अजीत पवार हो चाहे एनसीपी हो, ये अलग हुए, मतलब दोनों एनसीपी अलग हुई. बाद में उन्होंने विधानसभा का भी चुनाव लड़ा, लोकसभा का भी उसके पहले लड़ा और लोगों ने निर्णय लेके उनको जिताया अलग अलग जगहों पर. अब ये जो महानगर पालिकाओं का चुनाव हो रहा है, इसमें भी लोग तय करेंगे. आप कभी साथ में आओगे, कभी साथ लड़ोगे, तो लोगों का भी आप पर विश्वास उठ जाएगा. आखिर जनता जनार्दन है, जनता सब तय करती है. पुणे महानगरपालिकामध्ये बोलायचं झालं तर दोन्ही राष्ट्रवादी एकत्र लढत आहेत. अजित पवारांनी जे वक्तव्य केलं, मला असं वाटतं की एनसीपीमध्ये 2 फूट पडल्यानंतर शरद पवार घटक जो आहे तो वेगळा लढला, लोकसभेला पण आणि विधानसभेला पण दोन्ही एनसीपी वेगळ्या लढल्या आणि लोकांनी त्यांच्या पारड्यामध्ये मतं टाकलेली आहेत. परंतु आत्ता महानगरपालिकाला तुम्ही एकत्र येता आला, यामध्ये लोकांचा गोंधळ एक प्रकारे तुम्ही उडवला आहे. त्याच्यामध्ये लोक ठरवतील की तुम्हाला ठेवायचं की तुम्हाला बदलायचं. तसे पुणे महानगरपालिकेमध्ये भारतीय जनता पार्टीची सत्ता होती. आता अर्थात आम्ही वेगळेच लढतोय, भारतीय जनता पार्टी आणि शिवसेना. परंतु मला असं वाटतं की लोक आता खूप प्रगल्भ झाले आहेत. जसे पक्ष एकत्र येतात, वेगळे होतात, वेगवेगळी, जसे मनसे आणि उबाठा हे अनेक वर्ष वेगळे लढले आणि आता एकत्र होत आहेत. त्यामुळे मला असं वाटतं लोक पण आता तेवढेच सजग झालेले आहेत. लोक ठरवतील काय करायचं ते. खेद की बात है कि उद्धव ठाकरे बार बार भूलते हैं कि इस राज्य के वो मुख्यमंत्री थे. इस प्रकार की भाषा का उपयोग उद्धव ठाकरे के मुख से अच्छा नहीं लगता, बैड टेस्ट है. और इस प्रकार के रिमार्क्स करना उनके लिए शोभा नहीं देता. और कोई अन्य कार्यकर्ता इस प्रकार की बातें करता है तो लोग उसको सीरियसली नहीं लेते. मगर इस प्रकार से शिंदे जी को मिंदे कहना और साटम को कोई अलग शब्द प्रयोग करना, ये लोगों को इस प्रकार की बातें पसंद नहीं आती. ज्या प्रकारे माननीय उद्धवजी ठाकरे वारंवार एकनाथ शिंदे यांचा मिंदे म्हणून उल्लेख करतात किंवा काल अमित साटम यांच्या पण आडनावाचं तोडमरोड केली, हे लोकांच्या पचनी पडणारं नाहीये. तुम्ही मुख्यमंत्री होतात 2.5 वर्ष या राज्याचे, त्यामुळे मुख्यमंत्र्यांची एक प्रतिमा असते, एक त्यांचं वेगळं एक स्थान असतं. परंतु तुम्ही त्याही वेळा ते विसरलात की तुम्ही मुख्यमंत्री होतात आणि आता तर तुम्ही पार विसरून गेलात की कधी काळी तुम्ही मुख्यमंत्री होतात. त्यामुळे अशा प्रकारचं वक्तव्य करून तुम्ही तुमची पातळी कमी करताय हे लोक समजतायत.